शुक्रिया। मी 2019 मध्ये इंडियन आयडल मध्ये गेलो होतो आणि मी ऑडिशन दिली होती। आवाज चांगला आहे की नाही मला तर काही माहित नाही, पण मी ते ऑडिशन मध्ये तेच गाणं म्हटलं होतं, तुम्ही खाता त्या भाकरीवर बाबासाहेबाची सही आहे। बाबासाहेबाचं गाणं म्हटलं म्हणून रिजेक्ट करून टाकलं मला दाखवलं नाही टीव्हीवर। अरे सो समाजाचा आयडल आहो मी, त्याच्याबद्दल काही दुमत नाही आहे। महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध ढोलक वादक माझे भाऊ विजयभाऊ दांडगे साहेब, या तुमच्या शहराचं नाक आहे, जोरदार टाळ्या वाजवून स्वागत करा त्यांचं। धन्यवाद। ये एर भैरव, बैरागी भैरव, दे रे ने ने ना, दे रे ना, दे दे रे ना, या ठिकाणी बसलेल्या सर्व जबाबदार बाबासाहेबांच्या लेकरांना म्हणतोय, बेकारी में ना इसकी उसकी, शुक्रिया भाई, बेकारी में ना इसकी उसकी पगड़ी उछालो, सावदेकर यांच्याकडून 100 रुपये मिळाले, धन्यवाद, थँक्यू। कि बेकार में ना इसकी उसकी पगड़ी उछालो और अच्छे दिन का नया इतिहास रचा लो। अबे खुद की जान तो कोई भी बचा सकता है मनोज राजा, अगर जीना है शान से तो पहले संविधान बचा लो। पहिले संविधान बचा लो। क्योंकि भाई टाइमाचं बंधन नाही ना, बोर होताय की तुम्ही नाही ना, क्योंकि लड़ने के वास्ते सर बनाया है भीम ने। ये 4 लाइन सुनिए कि लड़ने के वास्ते सर बनाया है भीम ने, विकास ज्ञान को हम सफर बनाया है भीम ने, यहाँ खुद के खातिर कितनों ने महल बनाए, लेकिन किताबों के लिए घर बनाया है भीम ने। किताबों के लिए घर बनाया भीम ने।
क्योंकि सबसे पहले तो मुझे इतना देखना है कि बाबा साहब के संविधान को कितने लोग मानते हैं। जरा हाथ ऊपर कीजिए ईमानदारी से। ये बाकीचे जैसे खाली आता है ये आसाराम बाबू जेवला आहे क्या? नहीं ना हाँ। क्योंकि जो बाबा साहब ने इस देश को संविधान दिया है, बाबा साहब आंबेडकर नाव हे फॅशन नाही। अरे बाबा साहब आंबेडकर नाव हे फॅशन नाही बे, ब्रँड है ब्रँड। ब्रँड इज ब्रँड। कारण त्या अमित शाह साहेबांना मग त्याचे अगोदर एक बॉलिवूडचा ऍक्टर अनुपम खेळ नावाचा ऍक्टर त्यानं स्टेटमेंट दिलं मीडिया समोर 2016 मध्ये। त्यानं स्टेटमेंट दिलं म्हणे इस भारत का संविधान बोले पुराना हो चुका वो बदलना चाहिए। अनुपम खेळनं स्टेटमेंट दिलं या भारताचं संविधान म्हणे जुनं झालं ते बदललं पाहिजे। काही हरकत नाही अनुपम खेळ, अनुपम खेळ काही हरकत नाही। जर या भारताचं संविधान जुनं झालं ते बदललं पाहिजे। अनुपम खेळ जर बाबासाहेबांनी लिहिलेलं संविधान जुनं झालं ते बदललं पाहिजे। मग अनुपम खेळ त्या मायचा नवराही जुना झाला तोही बदलला पाहिजे। आम्ही कोणते लोक, आम्ही कोणते घोडे राजा रेस मध्ये चालणारे? आम्ही काही खानदानी लखपती नाही आहो। शून्यातून आमच्या समाजाचं विश्व निर्माण झालेलं आहे। आज काही असो की नसो, आरती बाळूभाऊ सरकटे साहेब यांच्याकडून 500 रुपयाची भेटायली। धन्यवाद सरकटे साहेब। हे पोरी कुठे चालली? बरं लवकर ये, महत्वाचा विषय बेटा, तुझ्या कामाचा विषय, भविष्याचा विषय द्यायला। कारण म्हणून अरे सुन जरा मोठे बात ना तू करी झूठे। सुन जरा मोठे मोठे सुन जरा मोठे बात ना तू कर झूठे। सुन जरा मोठे बात ना तू कर झूठे। बदनामी सहित नहीं भीम के ये बेटे। सहित नहीं भीम के बेटे। क्यों? अरे भीम ने लिखा संविधान साफ रहेगा, एकदम साफ। भीम ने लिखा संविधान साफ रहेगा। भीम तो बाप रहेगा, भीम तो बाप रहेगा। मोठी बाबासाहेबांच्या नावानं जायते, लयच जायते। अबे पण तुमचं काही वाटोळं बाबासाहेबांना केलं नाही ना का? तुमच्या काय 1000 2000 काही एकर काही जमिना बाबासाहेबांना पचवल्या? अबे संपूर्ण आयुष्य समाजासाठी। बरं बाबासाहेबांना फक्त एका समाजासाठी केलं असतं ते स्टीलची राहिली असती काय? सोन्याचा आवार राहिला असता आपल्या घराला, सोन्याची बिल्डिंग राहिली असती आपली। एका समाजासाठी केलं असतं तो साहेब। कारण की काही लोक बाबासाहेबांच्या नावाचा विरोध करतात। कोणी बाबासाहेबांच्या पुतळ्याला शेण मारतात, कोणी बाबासाहेबांच्या मूर्तीवर चपलीचा हार टाकते, कोणी बाबासाहेबाला शेण मारते, कोणी बाबासाहेबांच्या मूर्तीला दगड मारते, कोणी बाबासाहेबांच्या पुतळा तोडते। अबे तुम्ही बाबासाहेबांच्या मूर्तीला शेण मारा, तुम्ही बाबासाहेबांच्या पुतळ्यावर चपलीचा हार
चंदनाची सरी तर लाकड करू शकत नाही, चंदनाची सरी तर लाकड करू शकत नाही, वाघाची बरोबरी माकड करू शकत नाही। मनोज राजा जोपर्यंत या आकाशात चंद्र सूर्य तारे आहे अबे तोपर्यंत बाबासाहेबांचं कुणी वाकड करू शकत नाही। कुणी वाकड करू शकत नाही, क्योंकि अमन चैन सुकून से सरोकार नहीं है साहब, अमन चैन सुकून से सरोकार नहीं है। भारत के जनता से जिन्हें प्यार नहीं है, जिसे अंबेडकर नाम मंजूर नहीं मनोज राजा, अबे ऐसे कुत्ते को भारत में रहने का अधिकार नहीं है। गौतम मेढे यांच्याकडून 500 रुपयाची भेटाली जोरदार ताळ्या वाजून स्वागत करा। एक बार सभी लोग दोनों हाथ ऊपर करेंगे, दोनों हाथ ऊपर। जो हाथ वर्त करणार नाही मी असं समजेल की आसाराम बापूची औलाद आहे। हा ताली के साथ रेडी, तालात रेडी, 1 2 3 4 हाथ ऊपर, ताली के साथ। जय भीम बोलो, 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 जय भीम बोलो। आओ सारे मिलके सब जय भीम बोलो मनास लागेल तुम्हाला। हात ऊपर, 1500 रुपयात तुम्ही हात ऊपर, ताली के साथ रेडी, 1 2 3 4 जय भीम बोलो, 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 जय भीम बोलो। आओ सारे मिलके सब जय भीम बोलो। अरे आओ सारे मिलके सब, अरे आओ सारे मिलके सब। बड़ा प्यारा शेर दे रहा हूं। क्या कहने, नफरती सोच वालों सुनो जरा गौर से, नफरती सोच वालों सुनो जरा गौर से, साफ करो दिल को तुम बोलो जरा प्यार से। दिल में नफरत। आता महिलांसाठी यांनी फार चांगलं काम का, वो जिना यहाँ दिखाई देता है, लड़ा जुल्म से वो सीना दिखाई देता है। मनोज राजा भारत के संविधान के हर एक कलम में अबे मुझे मेरे बाबा साहब का पसीना दिखाई देता है। मनोज राजा भारत के संविधान के हर एक कलम में मेरे बाबा साहब का पसीना दिखाई देता है। जालिमों है मनुवादियों, हमारी आंखें किसी के पलकों की मोहताज नहीं, इन झूठी सियासतों के सपनों की मोहताज नहीं। ये बाबा साहब अंबेडकर की नगरी चिक चिक कर कहती है प्रणय, अबे ये बाबा साहब के बच्चे किसी के टुकड़ों के मोहताज नहीं।
बोललो तर सख्या मायली राग येते. बरोबर आहे ना? खरं बोललो तर सख्या मायली राग येते. मोठं कठीण काम आहे के हे. क्या बात है माँ, धन्यवाद आई, थैंक यू. क्योंकि ये भी बात यार, बाबा साहेबाचं नाव म्हणजे काही साधन आहे यार. कोण कहते बुढ़े भी इश्क नहीं करते, कौन कहते हैं बुढ़े भी इश्क नहीं करते, वो करते हैं लेकिन उन पे कोई शक नहीं करते. बट बाबा साहब की विचारधारा पर प्यार करने वाले लोग हे जे आपल्याला ओ भाग्य दिसते यांची पुण्य आहे. जोरदार टाळ्या वाजवून स्वागत करा त्यांचं. क्योंकि खरं बोललो तो सख्या मायली राग येते. कारण की मावशी, झूठ के आड़ में परदेसी उतर जाते हैं, झूठ के आड़ में परदेसी उतर जाते हैं. हो, बात तो सच्ची हो तो चेहरे भी उतर जाते हैं. लेकिन मनोज राजा, आज के दौर में सच बोलना आसान नहीं. सच बोलने वाले के कपड़े भी उतर जाते हैं. मुस्लिम दोस्त है दोस्ती में उभरता है, वो मुस्लिम दोस्त है दोस्ती में उभरता है. भाई मोहब्बत के आईने में संवरता है. हाँ, ये बाबा साहब आंबेडकर के संविधान का कमाल है सारा. मैं आदाब करूं तो वो जय भीम करता है. तुम्ही एवढं चांगलं कार्य करता, एवढं चांगलं कार्य करता. या सर्व टीम साठी जोरदार टाळ्या वाजवून स्वागत करा. स्टेजवर बसल्याबरोबर लाईन गेली असते काही ना काही. क्योंकि काही ना काही असते. क्योंकि यहाँ कांटों पे चलकर आगे बढ़ना पड़ता है, यहाँ कांटों पे चलकर आगे बढ़ना पड़ता है. बदनामी आग में जलना पड़ता है. मनोज राजा बाबा साहब, यहाँ कांटों पे चलकर आगे बढ़ना पड़ता है, बदनामी आग में जलना पड़ता है. मनोज राजा बाबा साहब बताना आसान नहीं. यहाँ गैरों से ज्यादा अपनों से लड़ना पड़ता है. आदरणीय आमचे गुरुजी, आमचे दादा, हे सर्व टीम. शांभो मोरे साहेब यांच्याकडून 100 रुपयाची भेटायला जोरदार टाळ्या वाजवून स्वागत करा त्यांचं. 1,20,000 घेतल्याशिवाय घराच्या बाहेर पाय टाकत नाही. पैशाचा विषय नाही हो, पैसे लय, पण एक मान माणूस की एक इज्जत. पैसा लय कमावला मी मावल्यांनो, मी साधा. माझ्या रायनी मानही साधा आहे, माझा स्वभावही साधा आहे. नाही आता 2च पोरी आहे. बंगला आहे अमरावती तपोन मध्ये. या कधी जेवण करायला, चहा पाणी घ्यायला साहेब. दोन्ही पोरीचे नाणे एक एक प्लॉट आहे. नाही गुरुजी, आता गाडी घेतली फॉर्च्युनर, एक बायकोसाठी घेऊन टाकली किया कॅरेन्स. 2च पोरी आहे, कोणासाठी कमवू आता. असं वाटतं का समाजाची सेवा करावं आता. म्हणून पैशाचा विषय नाही, पण माणूस जमिनीवर पाहिजे. माणसाजवळ किती मोठा पैसा आला, नो नेवर. क्योंकि नफरती सोच वालो सुनो जरा गौर से. कारण की साहेब 2 मुली आहे. 2019 मध्ये लग्न झालं. लग्नाची पत्रिक देऊ शकलो नाही तुम्हाला, कारण की लय दूर आहे हो. 2 मुली आहेत. मोठी मुलगी 5 वर्षाची आहे सध्यास, आणि तिच्याहून लहान आता सध्यास अडीच वर्षाची आहे. तर तिला डेंगू झाला आता सध्या. काही हरकत नाही, दुरुस्त होऊन जाते ते, कारण की इथून आवाज चालला तिकडे. माझ्या घरी साहेब कुठल्याही जाती धर्माचा व्यक्ती आला, माझे संबंध सर्वांसोबत आहेत. माझ्या टचमध्ये जास्तीत जास्त सिंधी समाजाचे लोक खूप आहेत. कारण की प्रॉपर्टीचं काम थोडंफार चालू राहते कामी वेळात, ज्यावेळेस टाइम भेटला त्यावेळेस. माझ्या घरी कुठल्याही जाती धर्माचा व्यक्ती आला की माझी मोठी मुलगी जय भीम जय शिवराय करते. माझी इंस्टाग्राम ID तुम्ही बघा. माझी मुलगी 4 वर्षाची 3 वर्षाची असताना तिला त्रिशरण पंचशील तिच्या पाठ आहे.
कारण की बी तसं फळ, जसं पेराल तसं उगवेल, जसं पेराल तसं उगवेल. क्योंकि कि सच्चाई भरा लफ्ज उसने गजब लिख दिया, सच्चाई भरा लफ्ज उसने गजब लिख दिया. प्रणय सतलज मैंने पूछा तब लिख दिया. मैंने पूछा उससे कि भारत का बाप कौन है, तो मेरे बेटी ने कागज पर बाबा साहब लिख दिया. नफरत सोच वालों सुनो जरा गौर से, साफ करो दिल को तुम बोलो जरा प्यार से. नफरत सोच वालों सुनो जरा गौर से, साफ करो दिल को तुम बोलो जरा प्यार से. क्यों? अबे अगर नहीं सुधरे तो लात पड़ेगा. सुधरे तो लात पड़े. भीमतो बाप रहेगा, बाप रहेगा. क्या बात है यार, इच्छे पोरल दमदार आहेत. या काका. क्योंकि कि संविधान के नाम से मनवादियों के मुंह पर लग गया है ताला. संविधान के नाम से. जय भीम काका. संदेश औषधमोल साहेब यांच्याकडून 100 रुपयाची भेटली. धन्यवाद काका म्हणतो. कारण कि संविधान के नाम से मनुवादियों के मुंह पर लग गया है ताला और हर तरफ छा गया है ये जय भीम वाला. अबे मनुवादियों, तुम्हें जितने जुल्म करना है कर लो सागर, लेकिन बेटा ये बाबा साहब का बच्चा है, झुकेगा नहीं साला. अरे अगर नहीं सुधरे तो लात पड़ेगा. भीम तो बाप रहेगा, भीम तो बाप रहेगा, भीम तो बाप रहेगा, भीम तो. मी जेवढा चांगला जेवढा स्टँडर्ड तेवढा आळान सुटूया. जो नाही म्हणेन त्याच्या तोंडात किडे पडतील. कारण की किड्यावरही बाबासाहेबाचे उपकार आहेत. ग्रामपंचायत स्वच्छता अभियान है ना बा. त्या किड्याने शरम वाटीन घेत का खराब लोकांच्या तोंडात कसं बोला. जे बाबासाहेबाले बेमान झाले म्हणे तुम्ही खराब नाही आहे, पण म्हणा एकदा बोलिये भीम तो बाप रहेगा, भीम तो. आवाज आपला दिल्लीपर्यंत पोहोचला पाहिजे. मागचे झोपले काय वेशीच्या बाहेर, काल जरी नाही पण आज वाटली पाहिजे. अशी तशी नाही, धरंदाज वाटली पाहिजे. रमा भीमाचे 4 लेकरं मेली तुमच्यासाठी, मग बाबासाहेबांची बेमानी करताना तुम्हाला लाज वाटली पाहिजे. नातन जुला काढतो सगळ्याला माहिती आहे ना बा. की गुलामीचा सुरंग फुटला नसता कधी. एवढं भरला याच्यात. 10 दिवस कंटिन्यू बिनपाठ कार्यक्रम करतो मी. 10 दिवस लयच बिकट काम आहे एकदम. ज्यावेळेस मूळ लागलं, मुळी माणूस क्योंकि गुलामीचा सुरंग फुटला नसता कधी, समतेचा वादळ वारा सुटला नसता कधी, मनोज राजा सारखा बाबासाहेब आंबेडकर आपल्या पत्नी मुलात रमला असता, अबे तर तुमच्या ना माया कमरेचा फळा सुटला नसता कधी. भीम तो बाप रहेगा, भीम तो बाप रहेगा, भीम तो बाप रहेगा, भीम तो.
बाद भी बड़ा प्यारा गाना सुनाना है आप लोगों को। आखिरी शेर दे रहा हूं। क्या कहने, अंबेडकर नाम, एक बार सभी नारा दीजिए, बोलिए डॉक्टर बाबा साहब अंबेडकर छत्रपति शिवाजी महाराज महात्मा ज्योतिबा फुलेचा आसाराम बापूचा। पाहो 1500 रुपयाचा सगळा। बापरे शहबाज भाई, लाहौल बिल्ला कुवत, क्या करना यार, एवढे भावनिक नका, एवढे भावनिक होऊ नका, एवढं भावनिक करून टाकलं तुम्हाला, म्हणजे आपण विचार करत नाही, क्योंकि आसाराम बापूचा विजय असो कमाल है कि बुजदिल बच्चा कौम पे शहीदा मत करो, जानबूझकर कोक का सौदा मत करो, प्रकाश आंबेडकर जैसा मिशन के लिए हो राहुल, आसाराम राम रहीम जैसा हरामी बच्चा पैदा मत करो। हमारे आमचे मोठे बंधू प्रकाश भाऊ जयस्वाल, हाँ धम्मापाल भाऊ पुनच्च, क्या कहने कि बुजदिल बच्चा कौम पे शहीदा मत करो, जानबूझकर कोक का सौदा मत करो, प्रकाश आंबेडकर साहब जैसा मिशन के लिए हो राहुल, अबे आसाराम राम रहीम जैसा हरामी बच्चा पैदा मत करो। और कि पहले किराया बढ़ाया रेल का, नहीं और बहनों, सच बोलने वाले जुबान पे क्यों ताले हैं भाई, सच बोलने वाले जुबान पे क्यों ताले हैं, भीम समंदर है बाकी नदी, जोश के साथ, भीम समंदर है बाकी नदी, नाले है, अबे आओ मनुवादियों, ए जातिवादियों मनुवादियों, आओ मनुवादियों, देखो इन दीवानों को, आओ मनुवादियों, देखो इन दीवानों को, क्या क्या ये जितने बैठे सारे जय भीम वाले हैं। आपल्या समाजात मुलं बघ किती स्मार्ट आहे, इतका सुंदर कायच्यातच नाही, कोणत्याच समाजात नाही। माझ्या भाऊ म्हणे मगा मला भाऊ फॅरम लवलीच लावा म्हणे, तुम्ही आतलं किती काही फॅरम लवली लावलं तरी मी गोरा दिसत नाही, तरी जबरदस्ती त्याला पावडर लावायलाच लावलं बाबा, बाहेर आल्याबरोबर विचारलं घातलं, जास्त तरी लागलं, लावतच नाही कधी। पण एक साहेब आरक्षणाच्या बाबतीत इंस्टाग्रामच्या फेसबुकच्या माध्यमातून एक क्लिप व्हायरल झाली होती। क्लिप कशी की साहेब आम्हाला 2 रुपये किलो चावलसाठी आरक्षण नाही पाहिजे, कारण म्हणे घोड्याच्या शर्यतीत गधे समोर चालले। अबे हरामखोरा, अबे पहिले बाबासाहेबाचं कॉन्स्टिट्यूशन संविधान वाच, पर याले बेअक्कलाली एवढी अक्कल नाही साहेब। बाबासाहेब कुठं आणि ह्या कुठं लेखाचा नाकातल्या मेकळ्या खाय, शंभळ्या तोंडाचा लेखायचा, त्याचा शंभूर त्याच्या तोंडात चालला तरी त्याला भान नाही, पर याले बेअक्कलाली एवढी अक्कल नाही। बाबा जय सर, जी 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 गुजरे कल का वो भाव बाद में पढ़ता हूँ, अभी इसके बाद अभी भूल जाता मैं बहुत जल्दी, कारण की हाँ म्हणतो मा मायनं कानी मला जास्त बदामच चारले नाही, नुसतं तेच चारलं राजू, काय करावं क्योंकि बरं याने एवढी अक्कल नाही। बाबासाहेबाच्या विषयी बोलणं म्हणजे आकाशावर थुकल्यासारखं आहे की नाही।
आकाशावर थुकल्यासारखा बाबासाहेबांना बोललं म्हणजे त्याला बेकलाली एवढी अक्कल नाही, अळानसोट एवढी अक्कल नाही की आकाशावर थुकू राहिला, थोच बेडका त्याच्या तोंडावर पडू राहिला. अबे बाबासाहेबाची लाय, बाबासाहेब पाय कुठं तू लेका पाय कुठं. तो म्हणून राहिला की साहेब आम्हाला 2 रुपये किलो चावलसाठी आरक्षण नाही पाहिजे, कारण घोड्याच्या शर्तीत म्हणे कधी समोर चालले. चालू देऊ की साबू देऊ. अच्छा अच्छा, आदरणीय आमचे पोलीस कर्मचारी साहेब यांच्यासाठी जोरदार टाळ्यांचं सर्वांनी स्वागत करा. 1 2 3 4. कि झूठ के आड़ में परदेसी उतर जाते हैं. बात सच्ची हो तो चेहरे भी उतर जाते हैं, लेकिन मनोज राजा आज के दौर में सच बोलना आसान नहीं, सच बोलने वाले के कपड़े भी उतर जाते हैं. व्हायरल केली की साहेब 2 रुपये किलो चावलसाठी आरक्षण नाही पाहिजे, घोड्याच्या शर्यतीत कधी समोर चालले. अबे पहिले बाबासाहेबांचं संविधान वाच. संविधान सर्व जाती धर्माच्या लोकांना त्यांचे मूलभूत अधिकार देणारं संविधान बाबासाहेब आंबेडकरांनी या भारताला दिलं, तरी तो म्हणते की साहेब घोड्याच्या शर्यतीत कधी समोर चालले, म्हणून अशा कमी शिकलेल्या पोट्ट्यांना म्हणतो. अबे कमी शिकलेल्या पोट्ट्या, बाबासाहेबांना 2 रुपये किलो चावलसाठी संविधान लिहिलं काय नाही, म्हणून अशा कमी शिकलेल्या पोट्ट्यांना म्हणतोय पर निकल जाए तो दुश्मनों को छाटते हैं, पर निकल जाए तो दुश्मनों को छाटते हैं, और बाबा साहब की बात सपने में भी ना बांटते हैं. अबे 2 रुपए किलो चावल तो छोड़ो सतला जी, हम भोजन दान में भी बासमती चावल बांटते हैं. बांटते हैं कि बदौलत पढ़ाई के सीने पे चढ़ रहे हैं, बदौलत पढ़ाई के सीने पे चढ़ रहे हैं, अपने बाबा साहब की जंग लड़ रहे हैं. हाँ, जिस बाबा साहब आंबेडकर को रखा था स्कूल के बाहर बिठाकर, अबे उसी बाबा साहब के बच्चे आज फॉरेन में पढ़ रहे हैं. अंबेडकर नाम लेना नहीं है ये फैशन, अंबेडकर नाम लेना नहीं है ये फैशन, पहचान ज्ञान की है भीम जी का भाषण. महाराष्ट्राच्या सुप्रसिद्ध गायिका रत्नमाला गवई या माझ्या आईकडून 500 रुपयाचे भेटायला जोरदार टाळ्या वाजवून स्वागत करा. क्या बात है, यांच्यामुळे आम्ही घडलो. धन्यवाद आई. अंबेडकर नाम लेना नहीं है ये फैशन, पहचान ज्ञान की है भीम जी का भाषण. क्यों ये जय भीमवाला, ये जय भीमवाला, ये जय भीमवाला झूठ के खिलाफ रहेगा, मरते दम तक ये जय भीमवाला झूठ के खिलाफ रहेगा. भीम तो बाप रहेगा, भीम तो बाप रहेगा, 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 तो बाप रहेगा. भाई क्योंकि ये जाते जाते 4 लाइन दे रहा हूं कि वो निशानी भाइयों जरूर कोई पाप की होगी, वो निशानी जरूर भाइयों पाप की होगी. जहर मुगल
जहरीले सांप की होगी। बाबा साहब से धोखा करने वाली